तर मंडळी आज आपण बघणार आहेत गोल गरगरीत भाकर कशी बनवायची। तर हे मी आधी एक भाकर बनवली होती, ती तुम्हाला दाखवते कशी मस्तपैकी गोल गरगरीत फुगली। तुम्ही बघू शकता मस्त। आणि भाकर करायची असेल ना लगेच पीठ दळून आणायचं, थोडंसं आणायचं आणि तेवढा भाकरी बनवायच्या, म्हणजे ते तड जात नाही पिठाला आणि भाकर पण छान फुगते। इथे आधी मी मळून घेतलं होतं पीठ छानपैकी। आणि आता मस्तपैकी भाकर थापायला सुरुवात केली। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने भाकर थापते। आणि मी राहुलला बोलली होती की फक्त भाकरीवर फोकस करा, पण तरी त्यांचं चालू होतं चंद्र घे मला घे, चंद्र घे मला घे। ओ बापरे बापरे, कोणी ऐकलं ना कशाला तर सॉरी। चला बघू परत भाकरीकडे येऊ। तर अशी मस्त गोल गरगरीत भाकर करून घ्यायची। हां आणि मस्तपैकी भाकर तव्यावर टाकायची, मग थोडंसं पाणी घ्यायचं आणि वरून लावायचं, तिला पूर्ण भाकर कव्हर करायची। मी केव्हाच सांगितलं अँगल आणि छानपैकी एक साईड भाजून घ्यायची थोडीशी। हा ना अशी छानपैकी थोडंसं पाणी त्याला हे झालं का मग लगेच पलटवायची। आणि छानपैकी दुसऱ्या साईडने पण भाकरी छान खरपूस भाजून घ्यायची आणि उलटी करायची। आणि गॅसवर मी भाकर भाजत नाही, काही होतं असं म्हणतात सगळे, म्हणून मग मी तव्यावरच छानपैकी गोल गरगरीत फुगते भाकरी। गॅसवर भाजायची गरजही पडत नाही। तुम्ही बघू शकता किती सुंदर झाली ना भाकरी। तर अशात काही छान छान क्विक रेसिपीसाठी मला फॉलो करून ठेवा। बाय बाय, थँक्यू सो मच फॉर दिस व्हिडिओ वॉचिंग, बाय। हा गाइस, तुम्ही हागू शकता, हा गाइस। तुम्ही चुकते का हो थोडेसे? आता हे सगळं मला